स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी चमचमीत झणझणीत अशी पनीरची भुर्जी. खायलाही टेस्टी लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर चला तर मंडळी बघूयात रेसिपी. तर सर्वप्रथम मी एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर 4 कांदी मध्यम आकाराची घेतली आणि बारीक चिरून एका कढईमध्ये टाकली. कढईमध्ये टाकल्याच्या नंतर मी त्याला असं पूर्ण परतून घेतलं. लालसर कांदा होईपर्यंत मी त्याला पूर्ण असं परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो ॲड केला. टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर टोमॅटो आणि कांदा पूर्ण मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून परत असं मिक्स करून घेतलं. सगळं असं मिक्स करून एकजीव करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि हळद टाकली. सगळं टाकल्याच्या नंतर मी परत एकदा मिक्स करून घेतलं आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ टाकून परत एकदा असं मिक्स केलं आणि नंतर माझ्याकडे जे पनीर होतं, मी बाहेरनं विकत पनीर आणलं होतं आणि ते पनीर मी हातानेच असं कुस करून टाकलं. पनीर कुस करून टाकल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनटं मी ही भाजी अशी मध्यम आचेवरती होऊन दिली आणि सारखी हलवत राहिले. तर नंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी भाजी झाली होती. तुम्ही ही भाजी ब्रेड, पाव, लच्छा पराठा किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता. खूप छान टेस्टी अशी भाजी लागते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर पण आला होता ह्या भाजीला. चमचमीत झणझणीत ही भाजी झाली होती. जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.